षटक घेऊन आलाय आणि इकडे भिरकावण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार। आपल्या आतिषबाजी अशा फलंदाजीने टाकून दिले समीरने। पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम निलेश। पहिला षटक घेऊन येतो म्हणजे निलेश समीर साठी। अजून एक सुंदर असा फटका समीरच्या बॅटीतून, परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागेल त्याला। अजूनपर्यंत सर्व मॅच मध्ये चांगली अशी आतिषबाजी केली आहे समीरने आपल्या फलंदाजीतून आणि त्याच फलंदाजीच्या जोरावरती फायनल पर्यंत येऊन पोहोचलाय। अजून एक पत्ता असा ठोठावलाय, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागेल। तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यादव उर्फ सिंचन। छोटा पॅकेट बडा धमाका दोघांसाठी लागू होतं। ह्या जेवढी चांगली फलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सिंचनने केलंय। खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो, नावाजलेले गाजलेले असे खेळाडू आहे तिकडे। आता मात्र स्ट्राईक वरती येतो म्हणजे बॉल हवेत आहे, फिल्डर चेंडू काढला आणि आज झेलबाद सागर मळेकर मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज संकुल। भोला इलेव्हनचा विराट कोहली म्हणजेच सागर मळेकर भोला इलेव्हनचा कर्णधार म्हणून ओळखला जातो। आपल्या जोडीशीमध्ये नावाजलेला खेळाडू सागर राजेश मळेकर। खूप चांगला असा झेल घेतला तिकडे सागर मळेकरने। तेवढीच चांगली गोलंदाजी निलेश मार्फत पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर त्याने चांगला कमबॅक केलाय। पॉइंट वरती चांगला असा फटका ठोठावला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा विप्लव पाटील हा सुद्धा आपल्या क्षेत्ररक्षणाकडून नावाजलेला आहे, कारण त्याच्या हातामध्ये बॉल जाणं म्हणजेच झेल अथवा त्याच्या पुढे बॉल जाणारच नाही असा क्षेत्ररक्षण करतो म्हणजे विप्लव पाटील। आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती कित्येक रन त्याने थांबवले होते। आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर झालाय धुमा धुमा आदर्श आपल्या चांगल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती पहिल्यांदा आणलंय धुमा यांनी। सुंदर असा बॉल, सुंदर असा गोलंदाजी करतोय धुमा आपल्या संघासाठी। कायसा न कळलेला गोलंदाज कडून आपली गोलंदाजी। अजून एक अप्रतिम सुरेख अशी गोलंदाजी, खूपच छान प्रकारे गोलंदाजी करतोय धुमा इथे। ओंकार स्टार्टिंगचे 2 चेंडू डॉट काढलेत ओंकारला धुमा यांनी। तिसऱ्या चेंडूसाठी तयार पाहत हा सुद्धा चांगला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। आता मात्र फलंदाजीवरती स्ट्राईक वरती येतो म्हणजे समीर। चांगली आतिषबाजी करतोय समीर, चांगली फलंदाजी करतोय। या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे दापोली तालुक्यात नावाजलेला आणि गाजलेला असा खेळाडू म्हणजे समीर। तो आपल्या
फलंदाजीतून दाखवून देतोय. कारण परंतु तेवढीच चांगली फटकेबाजी समीरच्या बॅटिंग मधून. इकडे गचाळाचं क्षेत्ररक्षण, परंतु एक धावेसाठी रोखू शकणार नाही अंकित विश्वकर्मा. चांगली एसपीएल मधले नावाजलेले गोलंदाज आहेत ते सुद्धा, परंतु क्षेत्ररक्षण कधी कधी गचाळ होऊन जातं त्यांच्या हातून नकळत. परंतु गोलंदाजी खूप सक्षम आहेत आणि एकूण स्कोर झाला तो म्हणजे 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली आहे 16. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन जातो म्हणजे सोहेल. आयवाय मधला नावाजलेला गोलंदाज असं म्हणजे सोहेल. खूप संघासाठी चांगल्या नावाजलेल्या संघासाठी सुद्धा खेळतो तो म्हणजे सोहेल. आणि आता पाहूया आता षटकातून काय साध्य करते सोहेल. पहिलाच लोअर फुलटॉस, इकडे त्याची संधी आणि त्या संधीचे सोने केले गेले. खूप खेळाडू असे आहेत ज्यांच्याकडे बॉल गेला म्हणजे रनरला धावायची संधीच नाही. एकूण स्कोर झाला 16. तिसरं षटक हाताळताय ते म्हणजे सोहेल. आणि आता समीरची जागा भरून घेण्यासाठी आले ते म्हणजे महेंद्र उर्फ मामा. खूप चांगली अशी फलंदाजी करतात ते सुद्धा. पाहूयात कोण पडेल कोणावरती भारी. हा अजून एक दिलाय सिंचन पहिला आता आणि अजून एक विकेट घेतला. यांचा गोलंदाज फिरकीबाज सिंचन 2 लागोपाठ चांगलं असं क्षेत्ररक्षण करून 2 त्याचे हाताळले ते म्हणजे सिंचन याने. आणि तेवढी चांगली गोलंदाजी सोहेल मार्फत. आणि महेंद्र उर्फ मामा यांची जागा भरून घेण्यासाठी आले आहेत ते म्हणजेच सचिन. पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी, की हॅट्रिक देतील आपल्या सोहेलला. नाही हॅट्रिक इकडे ओळखली आहे. जेवढा चांगला बॉल तेवढा चांगला सुंदर असं क्षेत्ररक्षण सिंचन करतो. जसं मी वर्णन केलं होतं, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आपला सिंचन 30 यार्ड मध्ये पळत गेलाय. एकच धावती समाधान मानावं लागेल. बटरफ्लाय आता बॅटिंग मध्ये सज्ज आहेत ओंकार. हो सुंदर असं गोलंदाजीचा पराक्रम करतायत ते म्हणजे सोहेल. ओंकारला काहीसा न कळलेला चेंडू होता हा, न समजलेला चेंडू ओंकार यांना. खूप छान गोलंदाजी करतात इकडे सोहेल आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. 2 धावा घेतील. खूपच छान अशी सुंदर अशी गोलंदाजी केली आहे सोहेल यांनी.
त्यासाठीच ते आयवाय ग्राउंडवरती मातोश्री ग्राउंडवरती खूप नावाजले आहेत आपल्या गोलंदाजीसाठी. आणि 19 धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19. हा टाळ्यांचा गजर, हा आवाज त्याच्यासाठी येतोय तो म्हणजेच SPL चे सुपरस्टार फिरकी गोलंदाज अंकित विश्वकर्मा. पारितोषिक लागू झाले आहेत अंकित विश्वकर्मा यांना. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला तर 501 रुपये. उमेश बांबरकर हॅट्रिक विकेट घेतला तर 1001 चं पारितोषिक रवी जैन यांच्याकडून. परंतु 5000 अंकित विश्वकर्मा आपल्यासाठी एक महत्वाची सूचना आहे. जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर भावेश जैन यांच्याकडून 5000 रुपयाचा रोख पारितोषिक तुम्हाला भेटणार आहे. हॅट्रिक वरती 5000 रुपये रोख पारितोषिक. एक रन देऊन कमबॅक केलाय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेतलाय. षटकार, अजून एक षटकार ठोठावला इकडे ओंकार यांनी. फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतला होता. यापुढे चेंडूसाठी पाहूयात. अजून एक फुलटॉस चेंडू होता मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ओंकार यांना. आणि आता शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. सचिन बॅटिंग वरती फलंदाजीवरती तैनात, अंकित विश्वकर्मा गोलंदाजीवर तैनात. पाहूया पाहूया काय होतं शेवटच्या चेंडूमध्ये. चांगला असा न कळलेला चेंडू टाकलाय अंकित विश्वकर्मा यांनी सचिनला. आणि एकच धावाची समाधान मानावं लागेल. आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 34 20 चेंडू
दोन सलामीवीर जोडी मैदानात आली आहे. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. राहुल आगरे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन जाते म्हणजेच राहुल आगरे. आणि तसंच दोन धुरंधर सुद्धा मैदानात तैनात, भीमा आणि टमाटर. पाहूयात आपल्या संघासाठी काय फलंदाजी करतील. सकाळपासून चांगली आतिषबाजी केली इकडे आदर्श आणि रोहित या दोघांनी सुद्धा. आदर्शने चांगली सुरुवात करून देते आपल्या संघाला आणि त्याच संघाचं नेतृत्व करतायत ते आदर्श. आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल आदर्शला. सकाळपासून चांगली फलंदाजी करतायत आदर्श उर्फ भीमा आणि तेवढी चांगली फलंदाजी रोहित खरात उर्फ टमाटर यांच्याकडे सुद्धा. खूप नावाजल्यात, गाजल्यात क्रिकेट क्षेत्रात. सर्वकडे त्यांचं नाव गाजलेलं आहे. जोगेश्वरी अंधारीच नाही, पुणे, कर्नाटक, कोलकाता साईड खेळून आले. पहिलाच रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु दोन धावांवरती समाधान मानावं लागेल. अष्टपैलू खेळाडू म्हणजेच रोहित खरात खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा रोहित खरात यांच्याकडून. अपील तर केली आहे पण एक धावावरती समाधान मानावं लागेल इकडे रोहित खरात यांना. चांगली गोलंदाजी करतात इकडे राहुल. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात कारण आदर्श आणि रोहित तेवढी खूंखार खतरनाक बल्लेबाजी करणारी दोघांना शांत ठेवलं अजूनपर्यंत. आणि इकडे मात्र झेल बाद होत आहेत आदर्श उर्फ भीमा. राहुल आगरे यांनी अजूनपर्यंत षटकार चौकार आला नाहीये एक सुद्धा. आणि आता मात्र मैदानात दाखल होत आहेत भोलावलेंचे विराट कोहली उर्फ सागर मळेकर. खूप सामने जिंकले त्यांनी भोलावले या संघाला. आता पाहूया CSMS 11 या संघासाठी काय करतील सागर मळेकर. खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात इकडे सागर मळेकर. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतील. आले आले दाखवून तिकडे सागर मळेकर यांनी मस्त असा चौकार पेटावला इकडे सागर मळेकर यांनी. CSMS भोलावले या संघासाठी ओपनिंग करतात आणि CSMS 11 या संघासाठी वंडावून आले ते म्हणजे सागर मळेकर. एकूण धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 5 बॉल 8 धावा. पुढील 3 षटकांचा खेळ बाकी आहे, निर्णायक खेळ बाकी आहे पुढील 3 षटकांचा. तेवढेच दोन धुरंधर असे फलंदाजी सुद्धा. आता दुसरं संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे महेंद्र उर्फ मामा. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, चांगली गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी सुद्धा. परंतु त्यांचा समाचार घेण्यासाठी लेफ्ट आर्म बॅट्समन सुद्धा तिकडे उपलब्ध आहेत ते म्हणजे रोहित खरात. पाहूया
कोण पडतं कोणावरती भारी, कोण खाईल उद्या चाय सोबत खारी, मामा की रोहित. चांगला काउंट डाऊन दिला इकडे, 4च्या काउंट डाऊन वरती बॉल टाकतात आणि आपले रोहित खराब तेवढेच मारतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरी धाव नाही. तिसऱ्या धावेसाठी नकार दिला रोहित खराब यांनी. पहिल्या चेंडूत 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाल्यात रोहित खराब. मामाची ऍक्शन म्हणजे काहीतरी निराळीच आहे, वेगळीच आहे. वेगळाच काउंट डाऊन देतात प्रेक्षक बाहेरून त्यांना. पाहूयात काय करतील आता मामा आपल्या संघासाठी आणि रोहित खराब सुद्धा. एज, आउटसाइड एज. इकडे मात्र पावल्यांमध्ये परत यावं लागेल रोहित खराब यांना. दाखवला तिकडे त्यांनी क्षेत्ररक्षक यांनी, परंतु एका मागोमाग एक असे फलंदाज येत चालले आहेत. अजून एक धुरंधर फलंदाज तो म्हणजे रोशन. खूप चांगली फलंदाजी करतात ते सुद्धा. पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी. आता पूर्ण जिम्मेदारी CSMS 11ची पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतील ते म्हणजे सागर आणि रोशन. पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी. दोघांचं ग्राउंडमध्ये पिचवरती राहणं अत्यंत निर्णायक ठरेल. चांगला अशी गोलंदाजी करतात महेंद्र. पहिल्या धाव प्रयत्न पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा पूर्ण झालाय. 2 धावा आल्यात या चेंडूमध्ये सुद्धा. परंतु सागर मात्र नॉन स्ट्राईक वरती आहेत. ज्यांनी पहिला चेंडू खेळला होता आणि पहिल्या चेंडूत चौकार लगावला होता ते मात्र अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहेत. काय करतील आपल्या संघासाठी. रोशन स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे चेंडूला सीमारेषा पार घालवण्याची, चौकार षटकार मारण्याची. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. जसं वर्णन केलं होतं, जसं सांगितलं होतं, त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, त्यांच्या सुद्धाकडे ती काबिलियत आहे. त्या काबिलियतवरती ते उतरत आहेत आणि रिव्हर्स चौकार लगावलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. खूप चांगल्या प्रकारे आपली फलंदाजी दाखवून देतात इकडे रोशन. दोन्हीही चांगले फलंदाज आहेत पिचवरती. पाहूयात मामा आता काय करतील, कमबॅक करतील का. हो 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 हो, चांगला कमबॅक. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला नकार दिला रोशन यांनी. कारण 10 चेंडू 17 धावा झाल्यात. आता पुढील 10 चेंडू निर्णायक ठरतील. पुढील 10 चेंडू मध्ये 18, पुढील 10 चेंडू निर्णायक ठरतील. पुढील 10 चेंडू
वर्णन केलं होतं रोशनमध्ये ती काबिलियत आहे, त्यांच्यामध्ये तो जज्बा आहे मारण्याचा, अजून एक दिवस मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक वरती येते सागर मळेकर, जे एकच चेंडू चौका मारून नॉन स्ट्राईक वरती उभे होते. आता मात्र त्यांना स्ट्राईक भेटली आहे. पाहुयात आपल्या संघासाठी चौकार षटकार काय मिळवतात. हा षटकार सागर मळेकर यांच्या आणि तेवढेच आदर्श सुद्धा देतात किंग कोहलीचा, म्हणून त्यांना विराट कोहली संबोधित करतात. अजून एक काम दिलाय षटकार आणि ते आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत आणलं होतं सागर मळेकरने, आणि त्याच गोलंदाजीच्या त्याच फलंदाजीच्या जोरावरती जिंकवून दिले फायनल मध्ये सागर राजेश मळेकर, भिलाई 11चा सुपरस्टार, भिलाई 11चा विराट कोहली म्हणजे सागर राजेश मळेकर. चांगलं डोळ्याचं पाणी फेडणारी अशी दोन त्याने लागोपाठ पाठ षटकार मारले, तोच म्हणजे सागर मळेकरने. जेवढी त्याची कीर्ती बोलावी तेवढी कमीच. खूप छान खूप शानदार असे दोन षटकार दिले आहेत सागर राजेश मळेकर. कुठेतरी रन अपुरे पडले असे वाटत होते. एकेकाळी त्यांनी गोलंदाजीने सुद्धा मात होती, मात्र सागर मळेकर नॉनस्ट्राईक वरती होता.